आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. मला अतिशय पसंत पडलेला अशा प्रकारचा उपदेश मी म्हणेन. सगळेच उपदेश मला आवडतात, परंतु बरेच उपदेश हे परिवाराला, हे कुटुंबाला एक प्रकारची प्रेरणा देणारे उपदेश असतात. आणि उपदेशाचा हेतू किंवा शिक्षणाचा हेतू हा असतो की आम्ही देवाचे आशीर्वाद आमच्या घरामध्ये, आमच्या परिवारामध्ये आणावे. काल एक शेतकरी, एका शेतकऱ्याचं फोन आला, साहेब मी फार विद्वान नाहीये, मी एक साधा शेतकरी, माझ्याकडे 4 शेळ्या आहेत. त्या 4 शेळ्या, त्याच्यावर माझं कुटुंब चालतं, माझ्याकडे पैसा नाही, पण तुमच्या चर्चला येण्याची फार इच्छा आहे. तर का माहिती का, मी सकाळपासून तुमचा उपदेश ऐकतो, माझ्या घरातल्या लोकांना ऐकवतो. मी शेळ्या चारायला शेतामध्ये काम करताना मी तो उपदेश ऐकत असतो. आणि त्या उपदेशानं माझ्या जीवनाला एक दिशा सापडलेली आहे. साधा शेतकरी बरं का, शिक्षण नाही, पण तो म्हणतो त्या उपदेशानं माझ्या जीवनाला दिशा सापडली. माझी पण लेकरं चर्चला जातात, पण चर्च मधनं आल्यावरती या लेकरांमध्ये बदल नसतो. पण जेव्हापासून मी तुमचा उपदेश ऐकतो तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये मोठा बदल व्हायला लागलेला आहे. हा बदल आहे, हे परिवर्तन आहे. आणि एक वाक्य तो बोला, साहेब एक अडाणी माणूस, मला जास्त काही कळत नाही बायबल मधलं, बाकीच्या पण गोष्टी कळत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का साहेब, तुम्ही महाराष्ट्राला मिळाली फार मोठी देणगी आहात की लोकांचं जीवन, त्यांचं परिवार बदलण्याचं काम तुम्ही करत आहात. हे वचनामध्ये इतकी ताकद आहे ना की जे कमी पण आहे ते कमी पण आमच्यातनं काढून टाकतं. देव कोणती पण गोष्ट त्याचं वचन पाठवल्याशिवाय, वचनाचं पालन केल्याशिवाय वचनाचे आशीर्वाद कधीच आमच्यामध्ये येऊ शकत नाही, कधीच नाही. आज सकाळीच एका बहिणीने मला कॉल करून, मेसेज करून सांगितलं, माझी जी कुशल लेखकाची लेखणी, हा एक संदेश माझ्या मिस्टरानं त्यांच्या मित्राला पाठवून दिला. 8 वर्ष लग्नानंतर त्यांना लेकूर नव्हतं, पण तो संदेश ऐकल्यावर त्यांचा एवढा विश्वास वाटला, त्याने लिहून ठेवलं, प्रभू आम्हाला लेकरू देणार आहे. आणि आता त्यांना लेकरू देवानं दिलेलं आहे. ही संदेशाची ताकद आहे, वचनाची ताकद आहे. हे वचन मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठा बदल करतं प्रिया. आमची स्थितीच बदलून टाकतं, आमचे विचार बदलून टाकतं. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना त्यानं शिष्यांना अनेक गोष्टी शिकवल्या, पण शिष्यांना पाठवताना त्यानं सांगितलं की तुम्ही ज्या घरामध्ये जाल त्या घराला एकच शब्द बोला, या घरास शांती असो. आता घराच्या शांतीसाठी लोक अहोरात्र प्रयत्न करतात बरं का. वास्तुशास्त्रानं सांगितलं की घरामध्ये तोडफोड करून शांती यावी म्हणून त्याची दिशा पण बदलतात. इकडं दरवाजा करा, तिकडं खिडकी टाकाडा, इकडचं किचन तिकडं न्या, तिकडचं किचन इकडं न्या, पण तरी पण घरामध्ये शांती येत नाही. आणि बरेच ख्रिस्ती लोक सुद्धा याच्याकडे जातात, पण प्रश्न असा निर्माण होतो की शांती त्या घराला का मिळत नाही. आणि येशूनं पण सांगितलं बरं का, वचन वाचा, मत्त्याचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि त्याची 11 पासून 14 पर्यंतची वचन. ज्या नगरामध्ये किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा. आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो. घरात जाताना काय म्हटलं पाहिजे, तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त हो. ते योग्य नसलं तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ. तो म्हटला तुम्ही ज्या नगरामध्ये जाल
तेव्हा एक घर शोधा आणि त्या घरामध्ये प्रवेश करा. पण घरात प्रवेश करण्याच्या अगोदर असं म्हणा की त्या घराला शांती असो. पण प्रॉब्लेम काय माहिती का, तो म्हटला तुम्ही लाख म्हटला शांती असो, पण त्या घराला शांती तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत ते घर शांती योग्य असेल. घराची क्वालिटी किंवा तुमचं घर तुमच्या परिवारामध्ये जर शांती यायला पाहिजे तर तुमचं घर शांती स्वीकारण्यासाठी योग्य असलं पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, शांती योग्य घर मला कसं बनवायचंय. आता वास्तुशास्त्र मी तुम्हाला शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? पण बायबल मधलं बरं का. तू वास्तूला शांती पाहिजे. कुणाला शांती पाहिजे? तुम्ही आला चर्च मध्ये, तुम्ही म्हणता मी शांत आहे पण घर शांत नाही. म्हणजे नेमकं काय आहे? लोक म्हणतात घर शांत नाही हो आमचं, काय करावं समजत नाही. मग ते म्हणले चला आपण घरच बदलून टाकू. मग तुम्ही घर बदलता, मग त्याही घरामध्ये आल्यावर प्रॉब्लेम, तिथं पण शांती नाही. पण प्रश्न असा आहे, ज्या घरात तुम्ही राहिला त्या घरातल्या भिंतीनी दाराने भांडणं काढली का? भिंती आजारी पडल्या का? खिडक्या आजारी पडल्या का? दार आजारी पडले का? ती भिंत म्हणती मला बरकत नाही. तुला काय बरकत येणार आहे? तुझ्या जे सिमेंट आहे तेवढंच आहे. तिचं सिमेंट कमी झालं, तिला भेगा पडल्या, काय झालं नेमकं? समस्या ती आहे. तो म्हटला ज्या घरात तुम्ही जा त्या घरामध्ये जाताना म्हणा तुम्हाला शांती असो. वाचा परत वचन. हा, ज्या ज्या नगरात, ज्या ज्या नगरामध्ये किंवा गावात, ज्या गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे, कोण योग्य आहे हे शोधून काढा. आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. हा, पुष्कळ वेळा आम्ही म्हणतो वास्तू शांती, नाही का? आमच्या घराच्या डेडिकेशनच्या किंवा पत्रिका, घर समर्पणाच्या पत्रिका पूर्वी म्हणाले यायची वास्तू शांती. आमच्या घरामध्ये अमक्या अमक्या दिवशी वास्तू शांतीचा कार्यक्रम आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत वास्तू शांती करणारे रेव्हरंट मनोज तेलोरे अमक तमक सगळी पत्रिका छापली, तयार झाली. मग घरामध्ये गेलो. मग घरामध्ये जाताना ते म्हणतात हे घ्या पाणी, याच्यामध्ये मीठ घाला आणि आमच्या घरामध्ये टाका, आमचं घर शांत करा. आणि मग मी पण जाईल. आता मी जात नाही, मी मीठ काय करत नाही, भानगड करत नाही. मला माहितीये हे मीठ महत्वाचं नाही, हे जे बसलंय ते मीठ महत्वाचं आहे. हे मीठ जर नीट असेल तर घर शांत असणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, वास्तू शांती किंवा घर शांती ही ट्रेडिशन नाही ना, ती स्टाईल पण नाहीये. स्टाईल नाही. चला आम्हाला असं वाटतं की नाही वास्तुशांती, बरेच लोक म्हणतात इतका जोरदार वास्तू शांतीचा कार्यक्रम केला, जोरदार भांडणं पण झाली. वास्तू शांतीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर भांडणं पण झाली. मग प्रॉब्लेम तो आहे, या वास्तूला शांत करणारा आहे तरी कोण? ती कोणती क्वालिटी आहे की तो म्हटला ज्या घरास योग्य घरास शांती मिळणार आहे. मग माझं घर शांतीसाठी मी कसं योग्य बनवणार आहे हे आम्हाला देवाच्या वचनातनं जाणून घेणं गरजेचं आहे. कोणता पाळक आला, कोणत्या पाळकानं फीत कापली आणि कोणी फीत कापली त्याच्यावर तुमची वास्तू शांत होणार नाही. लक्षात ठेवा. आता वास्तू म्हणजे नुसतंच मी घराविषयी बोलत नाही, मंडळी सुद्धा एक घर आहे बरं का. मंडळी पण एक घर आहे आणि तुम्ही सुद्धा एक घर आहे. 3 घर आहेत. एक मी स्वतः, दुसरं चर्च आणि तिसरं तुम्ही राहता ते ठिकाण. या घरामध्ये पवित्र आत्मा राहतो, देव राहतो. मग माझ्यामध्ये देव आहे तरी पण माझं जीवन अशांत आहे. चर्च मध्ये देव आहे तरी पण चर्च अशांत आहे. चर्च मध्ये पण वादळ आहे, चर्च मध्ये पण गोंधळ आहे. चर्च मध्ये बघितल्यावर तिथं पण कोणी शांत नाहीये. शांतीचं सूत्र प्रभूने आम्हाला सांगितलं की जग देतो ती शांती नाही, माझी शांती मी तुम्हाला देणार आहे. प्रत्येक परिवारात आता शांती म्हणजे काय ते पण समजून घ्यायला पाहिजे बरं का. आज आम्ही म्हणतो शांती नाही म्हणजे नेमकं काय नाही, काय गोष्ट होती शांती? शांती नाही नेमकं काय नाही मला सांगा. असं दाखवा कोणीतरी शांती नाही म्हणजे अमक अमक. कुणाला तरी मला उठून सांग, मला सांगायला पाहिजे शांती नाही नेमकं काय नाही बाबा. शांती नाही म्हणजे बाई कार शांती नाही म्हणजे तुझ्याकडे काय? जसं आम्ही म्हणतो बायबल नाही म्हणजे बायबल दिसतंय नाहीये, बॉक्स नाही दिसतं आम्हाला, बॉक्स नाही. शांती नाही म्हणजे काय दाखवतं? शांती नाही म्हणजे तुम्ही ऐका, शांती नाही म्हणजे एक तुमची गरज आहे
आणि ती गरज पूर्ण होत नाही, त्याच्यामुळं तुमच्या मनाची होणारी चलबिचल. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, एक व्यक्तीला नोकरी नाही, नोकरी नसल्यानं त्याच्या मनामध्ये चाललेला गोंधळ, त्याला भविष्याविषयी वाटलेली असुरक्षा. एखाद्या परिवारामध्ये बरकत नाही म्हणजे त्याच्या मनामध्ये चाललेला गोंधळ की कशा पद्धतीने बरकत येईल. ज्यावेळेस तुमच्या मनाची चलबिचल होती ना, शास्त्र सांगतं आपलं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. मनाची अस्वस्थता, बेचैनी, यालाच शांती नसणं म्हटलेलं आहे. एकदम सोपं. जी गोष्ट माझ्याकडे नाही त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये चाललेली हालचाल, त्याच्यामुळे माझं चित्त थाऱ्यावरती नसतं, त्याच्यामुळे मला प्रार्थना करू वाटत नाही, त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले, मी कुणाशी आनंदानं राहू शकत नाही, माझ्या मनाची चिडचिड होती, त्याच्यामुळे मी कुणाशी तरी वाद करतो. आणि येशू काय म्हटला माहिती का, ज्यावेळेस तुम्ही त्या घरामध्ये जाल, जे घर योग्य असेल. कोणतं घर योग्य असणार आहे ऐका बरं का, आता फार सुंदर एक एक मुद्दा ज्यास तुम्हाला कळेल ना, त्यास तुम्हाला समजेल, अरे शांतीचं सूत्र तर हे आहे. घरामध्ये प्रवेश केला, कुटुंबात प्रवेश केला, कधी कधी लग्न होऊन एक मुलगी त्या घरामध्ये येते आणि परिवाराची अपेक्षा काय असते माहिती का, हिने यावं, या सगळ्या घराचं नियंत्रण करावं. ती पण एक मोठं स्वप्न घेऊन येत असते. तिला आपल्या आई वडिलांच्या घरामध्ये तिचं ज्यावेळेस वय होतं ना, त्यावेळेस तिला तिच्या परिवारामध्ये शांती नसते. तिला वाटतं की माझं लग्न व्हायला पाहिजे, मग ती लग्न करून तिथं जाते. परंतु त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यावर तो परिवार पण अशांत होतो आणि ही मुलगी पण अशांत होती. मग झालं काय नेमकं, काय घडलं, कशामुळं हे सगळं वातावरण बिघडलं आणि कशी शांती निर्माण होणार आहे. ना पती पत्नीमध्ये आनंद आहे, ना लेकरांमध्ये आनंद आहे, ना संसारामध्ये आनंद आहे. कशाने शांती तुटली. तर शांती योग्य घर आम्हाला बनलं पाहिजे, म्हणजे मी शांती योग्य बनलं पाहिजे, माझा परिवार शांती योग्य बनला पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही घराच्या बाहेर बाहुली बांधा, लिंबू बांधा, नाहीतर तोंड इकडचं तिकडं करा, काहीच घडणार नाही. आणि लिंबूनी बाहुलीने जर शांती आली असती ना, खूप मस्त झालं असतं नाही का. बाहुल्या बांधायच्या, बाहुल्या नका बांधू, तोंड बांधा. तोंड बांधलं की शांती येणार आहे. पहिले तोंड बांधा नाही का, बाहुली नाही बांधायची, ही बाहुली बांधा. ही जी घरात फिरती ना, ती लटकलेली बाहुली, ती मग ती हसती तिकडून, काय मेंटल लोक मला लटकून ठेवलंय आणि शांती शांती करत फिरायला लागले. काय घडणार आहे वाचा. पहिली गोष्ट मी वाचणार आहोत, मत्त्याचं शुभवर्तमान 10वा अध्याय त्याचं 14 वचन, फार सुंदर वाचा. जो कोणी ऐका, जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, तुमचं स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हाला खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल. आता कोणत्या घरामध्ये शांती योग्य घर कोणतं, हा प्रश्न. कोणतं घर शांती योग्य आहे. येशूने शिष्यांना सांगितलं, नगरामध्ये शिरताना एक घर शोधा, त्या घरामध्ये जाताना म्हणा तुम्हाला शांती असो. पण आता तो म्हटला, ते घर जर शांती योग्य नसेल, शांतीच त्यांना मिळणार नाही. आता येशूने जाता जाता एक हिंट देऊन ठेवली शिष्याला. शिष्य कन्फ्युजन मध्ये, कोणत्या घराला शांती म्हणावं, कोणत्या घराला म्हणू नये. तो म्हटला, जाताना घरामध्ये जा आणि त्यांना काय लिहिले, जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचन ऐकणार नाही. जे घर देवाचं वचन ऐकतच नाही, ते घर शांती योग्य नाही. इतकं सोपं आहे. कोणत्या घराला शांती नाही, जे घर देवाचं वचन नाही. मुळात त्यांच्या घरात वचनच नाही. सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. जिथं देवाचं वचन सांगितलं जातं, देवाची इच्छा अशी आहे. आता समजा घरामध्ये पत्नी आहे आणि ती पत्नी देवाच्या वचनाप्रमाणे आपल्या पतीला विश्वासू पाहिजे. पती पण घरामध्ये, पतीला देवानं सांगितलं आपलं शरीर समजून तिच्यावरती, मग तुम्हाला वचन स्वीकारायचं नाही. तुम्हाला काय शिकवलेलं आहे,
लग्न करताना आई कानात पोराच्या कानात सांगते, बाळा पायाचं वाहन पायातच ठेवायचं, डोक्यावर नाही घ्यायचं. काय सांगितलं जातं कानमंत्र? पायाचं वाहन. ज्या घरामध्ये सून येणार आहे ना, त्या घरामध्ये सून येणारी ज्या मावशी आहेत तिला तिची बहीण सांगते, सुनेला ज्या डोक्यावर घेऊ नको. काय सांगते? आता वचनात काय लिहिलं? नाम्या निरुत काय म्हणती? तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो हे बायबल आहे. आता झालं काय, कानात कोणीतरी येऊन काहीतरी सांगितलं आणि तुमची व्यवस्था तुम्ही देवाच्या वचनानुसार करण्याच्या ऐवजी तुमची व्यवस्था लोक काय सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करत आहात. आता येशू काय म्हटलं माहिती का? ज्या घरात तुम्ही जाल, पत्नीला देवाचं वचन सांगाल, पतीला देवाचं वचन सांगाल आणि त्यांनी वचन स्वीकारलं आणि आपल्या स्वभावामध्ये बदल केला. स्वीकारणं म्हणजे बदल करणं. देवाचं वचन स्वीकारणं म्हणजे नुसतं मीटिंगला बसणं नाही. चला हा छान उपदेश झाला, पळक साहेब खूप छान उपदेश झाला. काय छान झाला? कोणीतरी म्हटलं बिर्याणी खूप छान झाली आणि खाल्लीच नाही. तुम्ही मीटिंग बोलवलं तुम्हाला, चला या, खूप छान झाली. कशावरून? वास. हो, काही लोक वासावरून म्हणतात छान. वास नको, आत गेलं पाहिजे. त्याची टेस्ट, त्याची चव तुम्हाला कुठं ना कुठं तरी तुमच्या मेंदू पर्यंत त्याच्या संवेदना गेल्या पाहिजे. लक्षात ठेवा, हे जीभ जी दिली ना, या जिभेला असं कुठंतरी असं म्हणतात समोर गोड आहे, इकडं कुठंतरी कडू, कुठं असं लिहिलंय कुठल्या कुठल्या टोकाला वेगवेगळ्या. सगळ्या जिभेचे जे टोक आहेत, तोंडा समोरच्या बाजूला गोड लागतं, बाजूला नेलं तर कडू लागतं, मग इकडे गेलं तर तिखट लागतं. या सगळ्या संवेदना आहेत. तसं देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना या संवेदना मेंदूपर्यंत गेल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. जे घर शांती स्वीकारतं, आणि शांती स्वीकारण्याची पद्धत काय सांगितली? परत एकदा ते वचन वाचा. हा, जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, स्वागत करणार नाही व तुमची वचनं ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून. ऐका, तुमच्या घरात देवाचं वचन सांगण्यासाठी जर देवाचा एखादा सेवक आला तर त्या सेवकाच्या समोर घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं बसलं पाहिजे. आमेन म्हणाल? कोणतं घर शांतीचं योग्य आहे? बापाला आवडतं, आईला आवडतं, लेकरांना आवडत नाही. कधी कधी लेकरांना आवडतं, आईला आवडत नाही. कधी कधी आईला आवडतं, बापाला, लेकरांना आवडत नाही. मग कसं काय शांती घरामध्ये येणार आहे? मग आम्ही म्हणतो की पाळक साहेब आमच्या घरात शांती नाही. मग तो पाळक पण तुमच्या घरावर करणी केली, कोणी करणी केली, कोणी करणी केली नाही हे वचन ऐकत नाहीत. वचनच ऐकत नाहीत ना ते. मुलांनी आई वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर नसायला पाहिजे, हे वचन आहे. आणि जर लेकरं बंडखोर असतील, त्या आई वडिलांच्या डोक्यावरती बसून त्यांच्या इच्छेप्रमाणे चालत असतील, मग शांती कशी त्या घरामध्ये येणार आहे? कोण पाळक तुम्हाला वाचवणार आहे? बऱ्याच वेळा आमच्या घरातल्या लेकरांना जर वाटलं की नाही, आमचं आणि आमच्या तारुण्यामध्ये आम्हाला हे काय वचन तुम्ही लादत आहात, याचं कारण एकच आहे, तुम्हाला शांती मिळावी. शांती म्हणजे तुमच्या जीवनातलं कमी पण. ऐका बरं का, शांती मिळणार म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसताना या वचनाच्या द्वारे तुम्ही आशीर्वाद कसे मिळवू शकता याच्या संबंधाने बोध केला गेलेला आहे. श्रीम करीन वाचा, दुसरे राजे 4 अध्याय 8 ते 10 वचन वाचा बरं. दुसरे राजे 4 अध्याय 8 ते 10 वचन. एके दिवशी असे झाले की शुनेम येथे गेला. एक थोर स्त्री राहत होती. आग्रह करून जेवायला लावलं. पुढे त्या वाटेनं जाई, जेवावयास उतरात असे
ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, या वाटेने जातो. हा कोणी देवाचा हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे पवित्र माणूस आहे असे मला दिसते. असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू, खोली बांधू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, 10 पर्यंतच वाचा व एक समई अशी तिच्यात ठेव, म्हणजे तो आपल्याकडे येईल, तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. पहा, इकडं या स्त्रीला थोर म्हटलं का? कारण की रस्त्यानं जाणाऱ्या देवाच्या सेवकाकडे तिने पाहिलं. ऐका, जर सेवक दारातनं चाललेला आहे आणि दारातनं चाललेला सेवक तुमच्या घरामध्ये येणं ही तुमची अपेक्षा असली पाहिजे शांतीसाठी. ईशून पण म्हटलं ना, नगरात प्रवेश करशील त्यास तू ज्या गावात ज्या घरामध्ये जाशील त्यास त्या घराला असं म्हण की तुला शांती असो, तुम्हा शांती असो. जे सेवक लोक देवाचं वचन ऐकत आहे त्यांच्यासाठी पण एक महत्वाची सूचना सांगतो की तुम्हाला नगरामध्ये गावामध्ये जाताना तुम्हाला शांती घेऊन लोकांपर्यंत जायचंय. ती शांती देणार कशी? मी बोलल्यावर शांती का? आता शेवटी सगळ्याला आशीर्वाद दिला जातो. आता देव बापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची, आणि म्हणतो शांतीने जा. आणि घरी गेल्यावर ही भांडणं, कुठे पीस ते द्या सोडून. अजून एक गोष्ट सांगता, आता प्रेज द लॉर्ड का अजून काय म्हणे त्याच्यावरती एवढी भांडणं नाही का? दोन पंथ काय म्हणतात? सलाम नाही, ते शालोम आहे. काय म्हटलं त्याला? पण आपण त्याला मोडतोड करून नेहमी आपल्याला चांगल्या नावाचं अपभ्रंश करायची सवय कधी कळतच नाही नेमकं नाव काय आहे. तसं पूर्वी म्हणजे शालोम म्हणजे काय? शांती. तीच पद्धत होती शालोम. सलाम नाही, शालोम म्हणजे प्रभूची शांती तुमच्याकडे असो. म्हणजे एक गोष्ट त्यांना ठेवा, अभिवादनाची पद्धत कोणती होती? जगात प्रत्येकाला शांतीची गरज आहे म्हणून काय म्हणतात? शालोम. येशू ख्रिस्तानं पुनरुत्थानानंतर घरामध्ये प्रवेश केला तर पहिला शब्द त्याने काय वापरलं? तुम्हा शांती असो. आता शिष्याला पण तो काय सांगतो? जेव्हा तुम्ही एखाद्या नगरामध्ये एखाद्या गावामध्ये प्रवेश कराल तर त्या एक शांतीयोग्य घर निवडा. शांतीयोग्य काय म्हटलं त्यांनी? शांतीयोग्य. आता माझ्यासारखा सेवक काय विचार करेल? ज्या घरामध्ये एसी आहे, ज्या घरामध्ये बेड चांगला आहे, ज्या घरामध्ये वातावरण चांगलं आहे, त्या घरामध्ये मी जाईल आणि आराम करेल. तो म्हटला तसं घर नाही बघायचं. कसं घर बघायचं? जे घर देवाचं वचन स्वीकारणार असेल, मग ते गरीब असेल पण तिथं जा आणि त्यांना तू म्हण शालोम, आणि त्या घराला शांती प्राप्त होईल. देवाचं वचन स्वीकारणारं घर हे शांतीप्रिय घर आहे. प्रिया ऐका, शुनेम या ठिकाणची थोर स्त्रीचं वैशिष्ट्य काय? तिला थोर का म्हटलं? कारण तिनं देवाच्या सेवकामध्ये असणारी शांती जाणून घेतली. तिला माहिती की देवाचा सेवक घरामध्ये आल्यावर शांती येणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये जर प्रार्थना नसेल, ऐका, तुमच्या घरात कोण प्रार्थनेलाच येत नसेल, तुमच्या घरामध्ये जर कोण वचन सांगण्यासाठीच येत नसेल, तुम्ही शांतीची अपेक्षा कशी करत आहात? तुमच्या घरात प्रार्थना व्हायला पाहिजे ना. प्रार्थनेमध्ये वचनामध्ये शांती आहे. जर माझ्या घरामध्ये वर्षानुवर्ष प्रार्थना होत नाही, माझ्या घरामध्ये, म्हणून रामूचं घराचं ओपनिंग होतं, रामूने मला पास्टर आपण इथंच ठेवू ना प्रार्थना. त्याला वाटलं सगळे ठेवतात. अरे म्हटलं वचन तुझ्या घरात गेलं पाहिजे ना, तुझ्या घरात झालं पाहिजे ते वचन. इथे लोक जेवून जातील. आम्हाला काय कुठंही दिलं तर आम्ही खाऊ, नाही कुठं पण बोलवा तुम्ही आम्हाला. इथं बोलवा नाही तर बालाजी सरोवरला बोलवा, तिथं पण येऊन आम्ही खाऊनच जाऊ ना. आम्ही काय करणार आहे दुसरं? पण प्रश्न तो आहे की तुमच्या घरात वचन ऐकणारे लोक असतील, वचनाला मान देणारे लोक असतील. ऐका, येशू ख्रिस्त मार्थेच्या घरामध्ये गेला आणि मरिया येशूच्या चरणाजवळ बसला. त्या येशूनं एक वाक्य वापरलं, मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता, म्हणजे तुझी शांती गेली. दगदग करणारे लोक त्यांच्याकडे दगदग
ऐकत हो, बाकीच्याच गोष्टी करत बसलेली आहे. बऱ्याच घरामध्ये गेल्यावर ते दिसतंय, पंप मारत बसायचा, गॅसवरती हे ठेवलेलं आहे आणि तिकडून त्यांना काय लागतं, जाऊ द्या खड्ड्यात. पहिले देवाचं वचन ऐका. शांती तोपर्यंत तुमच्या घराला मिळणारच नाही. देवाचं वचन तुम्ही ऐकलं का शांती मिळत नाही? तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही. आणि देवाच्या वचनामध्ये ऐका बरं का, जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकताना तुमच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि तुम्ही एक्साइट होता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. काल मला एका तरुणानं फोन केला, पास्टर मी तुमचा पहिला संदेश आता ऐकला. म्हटलं कोणता? तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल. फार भारी ऐकलं म्हटलं. आणि मला वाटतं 3 आठवड्यामध्ये जवळजवळ 18,000 लोकांनी बघितला. 18,000 लोक. दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल. तो म्हटलं आतापर्यंत एवढ्या सेवकांचे संदेश ऐकले, पण जीवनाशी रिलेटेड असणारा प्रश्न तुम्ही त्याच्यातनं मांडला. माणूस कर्जात कसा अडकतो, बाहेर पडण्याचा मार्ग, कर्जात कसा अडकतो सगळ्याला माहिती, पण बाहेर पडण्याचा मार्ग पण तुम्ही समजावून सांगितला. आणि तो म्हटलं शेवटी मला तुमच्या चर्चला भेट द्यायला खूप आवडेल. मी त्याला म्हटलं तू जातो चर्चला जातो का नाही? नाही हो, चर्चला जात नाही, पण तुमचं ऐकायला लागलं. म्हटलं बाबा तसं करू नको, पहिले चर्च जॉईन कर. त्यानं बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, पण म्हटलं चर्च देवाचं वचन तुझ्यासाठी फार महत्वाचं. म्हणजे आता बघा, या व्यक्तीला पण कळालं की कशा पद्धतीनं देवाचं वचन याच्यामध्ये सुटका आहे, याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. शांती का गेली? कारण तुमच्याकडे वचन नाही ना. तुम्हाला प्रश्न माहिती, उत्तर कुठं माहितीये? उत्तरासाठी तर देवाचं वचन आहे. प्रश्न आहे, आणि मी सांगतो जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये, प्रत्येक प्रश्नाचं बरं का. मग तुम्हाला जर शांती पाहिजे ना, तर तुम्हाला देवाच्या वचनाकडे गेलं पाहिजे. आणि देवाचं वचन तुमच्याकडे आल्यावर तुम्हाला एवढी पीस देतं ना. माझी नोकरी गेली, आता मी माझ्या शांती तुटली, माझी नोकरी गेली, मग मी रडत बसलो, माझ्याकडे नोकरी नाही, आता माझं कसं होणार आहे, मला आता लागणारच नाही, मला लागणारच नाही. पण तुम्ही देवाचा दास. आता मी तुम्हाला देवाचं वचन सांग, जे गेलं त्याची चिंता करू नका, देव तुम्हाला भारी देणार आहे. काय एक्साइटमेंट येते, आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो जॉब पण लागतो. मला आठवतं की एक बहीण सारखी मला मेसेज करायची की मुलीला नोकरी नाही पाळत साहेब, आम्ही फार प्रश्नामध्ये आहोत, कधी आमच्या मुलीला नोकरी लागेल. 2 वर्ष झालं तिच्याकडे नोकरी नाही. एवढ्या साक्षी आहेत आता माझ्या मुलीच्या जीवनात पण नोकरीचा प्रश्न सुटला पाहिजे. देव देईल, देव देईल, मी सारखं सांगायचो देव देईल. आणि काल त्याचा मेसेज आला, साधी सुधी नाही, 10 लाखाचं पॅकेज तिला मिळालं. वाट तर बघा, शांती येणार आहे तुमच्याकडे, वचन स्वीकारा. 10 लाखाचं पॅकेज मी पण हरवलं. म्हटलं कालपर्यंत रुपया नव्हता, आज 10 लाख रुपयाचं पॅकेज घेऊन बसलाय. देवाच्या वचनामध्ये ताकद आहे. जे घर प्रभूचं वचन स्वीकारतं त्यांच्याकडे शांती आहे. तुम्ही तुमची परिस्थिती स्वीकारू नका. ऐका, जी परिस्थिती तुमची आहे त्याच्यानं तुम्ही अशांत आहे, पण परिस्थितीवर मात करणारं देवाचं वचन आहे ते स्वीकारा. तो म्हणतो शांती त्या घराला मिळेल. शांती म्हणजे काय? प्रश्नाचं उत्तरच मिळालं. हो, आता गडबड करू नका. तुम्ही तुमच्या लेकरांकडे बघता, तुमचे लेकरं पाहिलं तुम्हाला अरे याचं डोकं चालत नाही, अशांत झाला, आता त्याचं भविष्य कसं होणार आहे, कसं माझ्या मुलाला नोकरी कशी, या लेकराला नोकरी कशी लागणार आहे. आणि आमच्या डोक्यामध्ये इतक्या गोंधळ, इतक्या सगळ्या डोक्यामध्ये काव 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 कावळे करत असतात ना. तेही जेवत नाही, त्यालाही जीव देत नाही. त्याला बघितलं की शाळेत डोकं चालत नाही, 4 भाकरी खाऊ द्या, हो 4 खाऊ द्या, 10 खाऊ द्या. मग तिकडे देव सांगतो, दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, मेंढरा चारणारा राजा झाला. मग शांती ती तुम्हाला. अरे दाविदाला जर देवानं दिलं, माझ्याही लेकरांना उत्तम देणार. शांती स्वीकारा, प्रभूचं वचन स्वीकारा. तुम्ही सैतान जे सांगतो ते स्वीकारू नका. कधी कधी डॉक्टर तुम्हाला सांगतात नाही आता तुम्हाला लेकरं होणार नाही, स्वीकारलं आम्ही, लेकरं होणारच नाही. पण इकडे देवाचं वचन सांगतं, अब्राहमाला 100व्या वर्षी दिलं, तुम्ही वचनावर विश्वास ठेवला, आता तुम्ही रिपोर्ट्स बाजूला ठेवता, आता वचन स्वीकारलं, आणि प्रभू म्हणतो तुम्हास झाली तुम्हाला शांती. शांती का? तुम्ही तुमच्या एज कडे बघत नाही, कशाकडे बघता? देवाच्या पुरवठ्याकडे पाहता. याला म्हटलं शांतीस योग्य घर. प्रियानो,
जे घर प्रभूचं वचन स्वीकारेल. ऐका, प्रभूचं वचन लोकांमध्ये परिवर्तन करण्याची ताकद त्याच्यामध्ये. आज सकाळीच एका सिस्टरनं मेसेज करून पाठवला. एक नंबर अट्टल दारूबाज माझा मुलगा. त्याचं दारूचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. सारखी रडायचे, प्रार्थना करायचे, रडायचे, प्रार्थना करायचे. एक दिवशी काय डोक्यात आलं, त्याला म्हटलं हे वचन आहे. आणि त्या वचनानं इतकं काय त्याच्यामध्ये भीती निर्माण केली. ते म्हटले आता त्यानं दारू पिण्याचं पूर्णपणे बंद केलं. वचनानं शांती ती प्रियांनो. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, शांतीयोग्य घर कोणतं, वचन स्वीकारणारं घर शांतीयोग्य घर आहे. काय तुमचं घर शांती स्वीकारतं, वचन स्वीकारतं का? म्हणून शास्त्र काय सांगतं, मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता आणि दगदग करते. दगदग करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल दगदग व्हायला लागली ना, झोपेची गोळी खाऊ नका. देवाचं वचन इतकं सुंदर. तुम्हाला तर 24 तासाचा युट्यूबचे आभार, मनापासून धन्यवाद की इतकं सुंदर. कोणीतरी मला सांगितलं, हो तुमचा संदेश मी सेव्ह करून ठेवला. कशासाठी सेव्ह करून ठेवला, तर ते वचन जेव्हा जेव्हा मी निराश असते तेव्हा तेव्हा ते वचन माझ्यासाठी एक नवीन आशा निर्माण करतं. आहात कुठं तुम्ही? का शांती गेली? कारण तुम्ही वचन स्वीकारत नाही. तुम्ही परिस्थिती स्वीकारता, तुम्ही सैतान जे बोलतात ते स्वीकारता, नातेवाईक बोलतात ते तुम्ही स्वीकारता, पण देवाचं वचन स्वीकारत नाही. प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही येता, प्रार्थना करून घेतली, सगळं केलं, पण घरी गेल्यावर वचन ऐकण्याच्या ऐवजी काय स्वीकारलं तुम्ही? नातेवाईक बोलतात, हा एवढे वर्ष झाले लग्नाला, लेकरू नाही, डॉक्टरला दाखवा ना. आणि डॉक्टर काय सांगणार? गर्भाशय बंद आहे. डॉक्टर काय सांगणार? तुम्हाला उपचार करावे लागणार आहे. मी ते खोडतो आणि मी प्रभूचं वचन स्वीकारतो. बंद झालेलं गर्भाशय सारेचं प्रभूनं पुन्हा स्वीकारलं. शांती तुमच्यामध्ये येणार आहे. पीस असणार आहे तुमच्याकडे. पीस असणार आहे. पीस असू द्या. शांती स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नकारात्मक गोष्टी स्वीकारू नका. प्रभूचं वचन स्वीकारा. जे घर देवाचं वचन स्वीकारेल त्या घराला शांती असेल. ऐका, तुमच्या घरातलं दारिद्र्य तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असेल की तुम्ही कधीच तुमची आर्थिक परिस्थिती बदलणार नाही. ओरडू द्या त्याला, किती ओरडायचं ते. मी देवाचं वचन स्वीकारेल. तो धनवान असताना आमच्यासाठी निर्धन झाला, यासाठी की आम्ही धनवान व्हावं. हे मी वचन स्वीकारेल ना, मग मला शांती आहे. शांतीयोग्य घर बना. जर तुमचं घर देवाचं वचन स्वीकारणारच घर नसेल, तुमच्या घरामध्ये देवाच्या वचनाशिवाय बाकीच्या गोष्टी स्वीकारल्या. आम्ही सगळ्या जगाच्या चालीरीती स्वीकारल्या, जगातल्या सगळ्या गोष्टी आम्ही ऍडव्हान्स व्हायला पाहिजे सगळं. आता सगळं ऍडव्हान्स झालो. ऍडव्हान्स टीव्ही आला, ऍडव्हान्स मोबाईल आला, ऍडव्हान्स घरामध्ये सगळे इक्विपमेंट आलेले आहेत, सगळ्या चांगल्या चांगल्या, सगळं तुमच्याकडे ऍडव्हान्स आहे. मग याच्यानं तुम्हाला शांती आली का? उलटी गेली शांती. पूर्वी लेकरं रडले तर बाहेर नेऊन अंगणात सोडायचो, माती खेळत होते आणि वाढत होते. आता लेकरं रडले की घ्या मोबाईल. आणि कौतुक एवढं बोलतात. अहो त्याला सगळं जमतं त्यातलं. हे तुमच्या डोक्याला एकदा ताप होणार आहे. तुमची बी शांती त्यांची बी शांती जाणार आहे. ज्या घरामधली लेकरं देवाचं वचन स्वीकारतात त्या घराला कायमस्वरूपी शांती असणार आहे. ऐका, ईश्वरने किती सुंदर सांगितलं. ज्या घरात जाल त्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसलेल्या लोकांकडे जाऊ नको. मग काय, जिथं कोपऱ्या कोपऱ्यात देवाचं वचन घेऊन बसलेत ना, ते घर शांतीनं पूर्ण घर असेल. आज घराला शांतीची गरज आहे, तर देवाच्या वचनाशिवाय शांतीच येऊ शकणार नाही का? त्याला चांगली नोकरी लागू द्या, चांगली बायको मिळू द्या, तुम्हाला वाटेल सगळं स्थिर झालं, आता मुला नाही सेटलमेंट येऊ शकत, कधीच येऊ शकत नाही प्रियानो. सेटलमेंट येण्यासाठी, शांती मिळण्यासाठी प्रभूचं वचनच त्या घरानं स्वीकारणं गरजेचं आहे. काय आमचं घर प्रभूचं वचन स्वीकारणारं घर आहे का? आमच्या घरामध्ये ते प्रभूचं वचन आहे का? जर वचन नसेल तर कशी शांती येणार आहे? शांती योग्य घर कोणतं? जे घर देवाचं वचन स्वीकारणारं घर आहे. दुसरी गोष्ट वाचूया, इर्मयाचं पुस्तक 16वा अध्याय 5 वचन.
शांती योग्य घर कसं बनवावं, तर पहिल्यांदा देवाचं वचन ऐकणारं घर हे शांती योग्य घर. दुसरी गोष्ट वाचूया, इर्मया 16:5. कारण परमेश्वर म्हणतो की शोक करीतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस, कारण या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे. आता येशूनं सांगितलं शांती करणार ज्या घरात तू जाशील त्या घरामध्ये शांती म्हण, पण सगळ्या घराला शांती नाही मिळणार. मग कोणत्या घरामध्ये शांती नाही जाणार आहे? ज्या घरामध्ये सारखं रडणारे लोक आहेत बरं का. काही लोकांना त्यांच्याकडे बघितलं की 12 महिने ते डोळ्यात अश्रूच आहे, एक सारख्या गंगा जमना बाहेरच आहे. आज काय आमका मेला. बरं मग आता मला कोणीतरी सांगितलं माझ्या मुलीच्या मनावर फार परिणाम झाला. कशासाठी? तिचे वडील का कोरोनामध्ये मेले. का मेले तिच्या वडील कोरोनामध्ये? एवढ्या प्रार्थना केल्या, देवानं का नाही वाचवलं? झालं, रडत बसले. बरं आता त्यांनी त्यांचं आयुष्य जगले, ते गेले. देवाच्या वचनाप्रमाणे सांगितलं की जन्म समय मृत्यू समय देवाच्या हातामध्ये. ऐका, एखाद्या व्यक्तीचा जन्म, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू. समजा देवानं एखाद्या व्यक्तीला आमच्यातनं काढून घेतलं, तो देवाचा अधिकार आहे. मग देवाचा अधिकार असताना आम्ही कशासाठी खेद करायचा? योग म्हणतो ना देवानं दिलं. ऐका, जी परिस्थिती तुमच्या घरामध्ये आहे, या परिस्थितीमध्ये जर तुमच्या घरामध्ये सतत रडणारे लोक असतील, शोक करणारे लोक असतील, देवाला शोक करणारे लोक आवडत नाही. शास्त्रात सांगितलं ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला एक दिवस रडा, किंवा त्या व्यक्तीचं प्रेत घरात आहे तोपर्यंत, त्याचा वाढदिवस आला, त्यांनी कधी मेला, अजून दुसरं त्याच्या पलीकडे अजून कोण मेलं तरी आठवण, सण आला तरी आठवण, नाही नाताळ आला तरी. ऐका, महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. बिब्लिकली शास्त्रीय दृष्टिकोनातनं जे बायबल सांगतं त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे की एक व्यक्ती जाणं ही त्या देवाच्या दृष्टिकोनातनं देवाची योजना आहे. ती व्यक्ती मरावी, ती व्यक्ती मरावी. समजा एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली तरी त्या ठिकाणी दुःख, आणि आम्ही त्याच दुःखामध्ये गळून जातो. नाही, काही लोकांचा प्रेमभंग झाला, ब्रेकअप, तो बी बसला फास्ट दोरी शोधत, फॅन कुठे, दोरी कुठे, अमक कुठे, आणि मग त्याला अरे बाबा खा रे. नाही, माझी जिंदगी बर्बाद झाली. होतीच कुठं तुझी जिंदगी बर्बाद झाली? चांगली कुठं होती? आली हे बर्बाद झालं, ते बर्बाद झालं, याच्या नास. तो म्हटलं या घराला शांती. काय लिहिले, वाचावं ते वचन. कारण परमेश्वर म्हणतो की शोक करीतात त्या घरात प्रवेश करू नको. तो म्हटलं घरात पण जाऊ नको त्यांच्या. कोणाच्या? जे उगाच रडत बसलेले आहेत. नोकरी गेली, अमक झालं, नवरा गेला, अरे जाऊ दे. फिलिपी 4:4 वाचा बरं. 4था अध्याय 4 ते 7 पर्यंतची वचनं वाचा. फिलिपीकराचं पत्र 4था अध्याय 4 ते 7 वचनं. तुम्हाला माहिती आहे 4:4 प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पण काय त्याच्या पुढे? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळू द्या. प्रभू समीप आहे. प्रभू कोण समीप आहे? प्रभू समीप. जे गेलं ते तुमच्या समीप नव्हतं. कोण समीप आहे? प्रभू समीप आहे. कोण समीप आहे? प्रभू समीप आहे. आनंद करायचा. जे गेलं त्याच्यामुळे तुम्ही दुःख करत आहात. हे गेलं, ते गेलं, नोकरी गेली, अमक गेलं, बॉयफ्रेंड गेला, गर्लफ्रेंड गेला, अमक. अरे सोडा रे. येशू हाच फक्त खरा मित्र आहे. आमेन. आमेन म्हणाल का? आमेन. कारण त्यानं प्राण दिला हो तुमच्यासाठी. हालेलुया. त्यानं काय दिला? प्राण. आणि तो प्राण घ्यायला लागलाय तुमच्यासाठी. ती किंवा तो, ती म्हणती मर, माझं लग्न ठरलंय, आता मी दुसऱ्याशी, मी तुझी नाही होऊ शकणार. आणि हे येडं बसलं, जेवण बंद, खोलीमध्ये दार खिडक्या लावून बंद. नाही, याला गॅसच्या चेंबर मध्ये कोंबून मारा याला. कारण यांनी सगळ्या घराची शांती तोडून ठेवलेली आहे. सगळं घर अशांत झालेलं आहे. काय लय मोठा पराक्रम केला काय?
नाही नाही, मी तुझ्यासाठी खड्डे खोदेल. आधी खड्डा खोदून दाखव. ऐका बरं का पुरे एखादा जर म्हणला ना मी तुझ्यासाठी खड्डे खोदेल, त्याला आधी चांगला मोठा खड्डा खोदायला लावायचा 10 फुटाचा. जर ते खड्डा त्यानं खोदला, तो खड्डा नाही खोदत, तो तुला काय सांभाळणार आहे? मरू द्या त्याला. दुःख करत बसणारं घर शांतीच त्यांच्यामध्ये कधी नसणार आहे. लक्षात ठेवा, प्रभू समीप आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. कोण जवळ आहे? प्रभू समीप. आणि हीच गोष्ट मनाला खूप शांती देते. हालेलुया. असं काय म्हटलं, तू एखाद्या घरात जाशील, त्या घरामध्ये जाण्यापूर्वी तिथं रडणारे लोक असतील ना, जाऊच नको, मर. फळक साहेब येऊन जरा समजावून सांगा ना. मरू दे. मला येतात कॉल भरपूर. माफ करा मी तुमचा वेळ घेतो, बोला, विषयावर बोला म्हणतो. मला माहितीये हा वेळ घेतो म्हणजे याची काहीतरी स्टोरी वेगळीच आहे. आणि मी असं असं आहे आणि मी खूप त्या मुलीवर प्रेम करतो आणि जरा तुम्ही मदत करा ना, मी प्रार्थना करा आणि ती मला मिळून. ठेव फोन तिकडं. मी काय लव गुरु नाही तुझं जमून द्यायला. मी पाळक आहे. मी पाळक आहे आणि पाळक प्रार्थना करतो, त्या असल्या फालतू गोष्टीसाठी करत नाही. परत फोन केला तर याद राख, हे असले किरकिरे आहेत ना, या लोकांसाठी तो म्हणतो घरात पण जाऊ नकोस. जा म्हणलं का? 2 कारण. 1 वाचा परत. कारण परमेश्वर म्हणतो की शोक करीतात त्या घरामध्ये प्रवेश करू नको. प्रवेश करू नका. विलाप करण्यास जाऊ नको. त्यांच्या बरोबर जाऊन उगा गप्पा मारत नाही बसायचे. नाही, राहू द्या, असं झालं, अमकं झालं, तमकं झालं. आम्हाला लई घाण सवय लागली ती. आणि आम्ही तेव्हा ती नाही बाळा, त्याच्यापेक्षा तुला छान बघू आपण. उगी रड 2 झापडा द्या त्याला. हे नाही ते नाही ते. काय जीवन म्हणजे एक तमाशा आहे का? जीवन देवानं दिलेलं, ख्रिस्तानं खंडून घेतलेलं हे जीवन आहे. रक्त सांगून ते एवढं चीप नाहीये, एवढं स्वस्त नाहीये हे जीवन. आज कुठल्या दुनियेमध्ये शांती मिळणारच नाही त्या घराला, ज्या घरामध्ये या प्रकारचं सगळं वर्तन आहे. विलाप करणाऱ्या घरामध्ये तू जाऊ नकोस. मग कुठल्या घरामध्ये जा? फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय 4 ते 7 वचन वाचा बरं आता. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. पहिली गोष्ट, एखादी व्यक्ती मेली, नोकरी गेली, कोणी तुमचं विश्वास तोडला, या सगळ्या घटना मानव म्हणून जीवनामध्ये घडत राहणार आहे. आमेन म्हणा. सगळ्या घडणार आहेत. पाळ काही सुटणार नाही, कोणी व्यक्ती त्याच्यातनं सुटणार. विश्वासघात हा मानवी स्वभाव आहे, लक्षात ठेवा. देवच फक्त विश्वासू आहे. त्यामुळे माणसाकडनं काय अपेक्षा करत, हे घडणारच आहे. मग ते घडलं म्हणून तुम्ही दुःख होऊन आणि दुःख व्यतीत करत बसायचं नाही. माझी आई मला नेहमी म्हणते, अरे तुला एवढं सगळं होतं, तुला दुःख होत नाही का? म्हणलं काय बोलती तू? मी काय असं प्रेम प्रकरण करत बसतो का काय तिथं? आता मेरा दिल तुट गया. एवढं कमजोर ठेवलंच नाही ना ते. याच्यानं त्याच्यानं माझं मन तुटत नाही. मला माहितीये माझ्या मनामध्ये फक्त देव आहे, देवाशिवाय दुसरं कोणी नाही. ते तुटतच नाही. हो कधीच तुटत नाही. एवढ्या वर्षामध्ये कधी डिप्रेस दिसलो का तुम्हाला मी? हे घडलं, अमकं घडलं. अरे हे घडणाऱ्या गोष्टी घडत राहणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रभू समीप आहे. लोक येतात आणि जातात, प्रभू शेवटपर्यंत राहतो. शेवटपर्यंत देव राहतो. येतात आणि जातात. ये दुनिया बडी धर्मशाला, कोई आ रहा है कोई जा रहा. जाऊ दे, येणाऱ्याला येऊ द्या, जाणाऱ्याला जाऊ. हे गाणं सोपं आहे, पण जातानाच अरे तो गया. अरे धर्मशाला आहे, जाऊ दे. कोई जा रहा है तो कोई आ भी रहा है ना. कोण गेलं, कोण आलं, कशासाठी दुःख करायचं? शांतीयोग्य घर कोणतं? सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू मध्ये आनंद करा. काय करावं? सर्वदा आनंद करा. ज्या घरामध्ये सर्वदा आनंद आहे तेच घर शांतीप्रिय घर आहे. त्याच घरामध्ये शांती असणार आहे. बस. कोणत्या घरामध्ये शांती आहे? दुःख करणाऱ्या घरामध्ये नाही, तर जे घर प्रभूमध्ये सर्वदा आनंद करत आहे, तो म्हणतो तुमची सहनशीलता. काही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागणार आहे. कोणत्या घरामध्ये शांती? शांतीयोग्य घर कोणतं? ज्या घरामध्ये सहनशीलता आहे.
वाट पाहायची, प्रभू काहीतरी करणार आहे. आम्ही म्हणाल का? नोकरी गेली, प्रभू चांगली देणार आहे ही सहनशीलता. कधी देणार कधी देणार म्हणून मला पण नाही फोन करायचा. बाळासाहेब कधी देणार, यांना नाही मिळाली त्यांना, अरे जरा वाट बघ. बरेच लोक साक्षी ऐकल्यावर भांडतात का हो, एवढ्या साक्षी घडल्या तर माझं मी ते फेविकॉलला विचार, मेरा नंबर कब आएगा, माझा नंबर कधी ना. वाट तर पहा ना, सहनशीलता ठेव, शांती टिकून ठेव. सहनशीलता म्हणजे शांती आहे. पुढे काय म्हटलं वाचा बरं. हा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, सगळ्यांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. प्रभू समीप आहे. कशाविषयी ही हा? चिंताक्रांत होऊ नका. किती सुंदर आहे. कशाविषयी सुद्धा चिंताक्रांत होऊ नका. काय करायचं? तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह. शांती तुमच्याकडे का नाही? कारण तुमच्या घरामध्ये थँक्स गिव्हिंग नाही. काय लोकांच्या घरामध्ये देवानं केलेल्या उपकारापेक्षा काय माझ्या घरामध्ये नाही त्याची चर्चा जास्त आहे. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे तेल नाही, माझ्याकडे आत्ता साखर संपली, माझ्याकडे हे संपलं. प्रार्थना कर ना. शेवटची भाकर आहे तर देव येलेला पाठवेल. दुष्काळ आहे तर कावळ्याला देव पाठवेल. प्रार्थना कर. देवा आभार कशाचे म्हणायचे? देवा जिवंत आहे तुझे आभार. सगळं काही नाही माझ्याकडे पण श्वास तर आहे ना. श्वास तर आहे की नाही नागपुड्यामध्ये का मेला? त्या हॉस्पिटलमध्ये जावा, त्यांच्याकडे भाकरी आहे पण त्यांच्याकडे श्वास नाही, आणि त्यांना मशीन लावली, आणि त्या मशीनचा श्वास ज्याला 4,000 5,000 रुपये पर डे लावून त्याला श्वास द्यायला लागले, आणि तुम्ही फुकट श्वास घेता. मग तुम्ही कशाला चिंता करता? भाकरीचाच प्रश्न आहे ना. 1-2 दिवसाच्या उपासानंतर देव मांस आणि भाकर देईल, कावळ्याच्या द्वारे दिली तशी. चिंता करू नका, प्रार्थना करा. मग तो म्हटलं, असं घर तू बघशील ज्या घरामध्ये दुःख आहे पण दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी त्या घरामध्ये प्रार्थना करताना लोक म्हटलं त्या घरात जाण त्याला म्हणजे शांती असो. काय सुंदर आहे. कोणीतरी वारलंय, नोकरी गेली, पती सोडून गेला, पत्नी सोडून गेली, लेकर सोडून गेले, कुटुंबात एकटं कोणीतरी, ते रडत नाही आणि देवाचा दास तिथे गेला. तो म्हटलं एखादा गरज असेल, असं एक घर तुला सापडेल. त्या घरामध्ये तू पाहिल्यावर त्या घराच्या कोपऱ्यात कोणीतरी रडत नाही, कोणीतरी कोपऱ्यामध्ये बसून देवाचे आभार मानत आहे, प्रभूला धन्यवाद देत आहे, त्यांच्याकडे सहनशीलता आहे. आणि प्रभू म्हटला हे घर शांती योग्य घर आहे. जा त्या घराला म्हणून प्रभूची शांती तुम्हाला असो. लक्षात ठेवा, तुमचं घर नेहमी प्रार्थना करणारच घर असलं पाहिजे. काही असो अथवा नसो. आभार प्रदर्शन, थँक्स गिव्हिंग. प्रभूला खूप ते घर आवडतं. कोणतं घर? जे रोज प्रभूचे आभार मानतं चांगल्या गोष्टीबद्दल. सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. एक पण गरीब दिसत ना इथं मला, फाटक्या तुटक्या कपड्यातलं एक पण, सगळे भरपूर आहे तुमच्याकडे. किती आभार मानले पाहिजे, किती आभार मानले पाहिजे. प्रभू लक्षात ठेवा, आजार पण असू द्या, दुःख असू द्या, सगळं लिहिले वाचा त्याच्या पुढे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. कशी शांती मिळणार म्हटला? जय घर तुझ्या घरात प्रवेश करतील, शांती योग्य असणार घरात शांती मिळेल. मग कोणत्या घरामध्ये शांती आहे? ज्या घरामध्ये रडणं नाही, ज्या घरामध्ये कुठल्या गोष्टीसाठी कुरकुर नाही. लक्षात ठेवा लेकरांनो, ज्या परिवारात तुम्ही राहता ना त्या परिवारामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी रडू नका. आणि आई वडिलांना पण सांगतो, लेकरांना रडू देऊ नका. त्याचं किरकिर बंद करा, त्याच्याने शांती घरामध्ये राहत नाही. शांती जाण्याचं कारणच आहे. स्त्रियांनो लक्षात ठेवा, कोणत्याच गोष्टीसाठी रडू नका. अश्रू तुमच्या घरामध्ये चुकून पडता कामा नये. हा, गाळायचेत अश्रू ना तर प्रार्थनेत गाळा, वस्तूसाठी गाळू नका. येतोय देवाचा आत्मा तिथं पाहतो, प्रवेश करूशी वाटतं, येशूला तुमच्या घरात येऊशी वाटतं. तो म्हटलं जे घर शांती स्वीकारण्यास योग्य घर आहे त्याच घराला शांती प्राप्त होणार आहे. रडणाऱ्या घराला नाही, शोक करणाऱ्या घराला नाही.
कोणत्याच गोष्टीसाठी तुमच्याकडे शोक असता का म्हणे. ऐका, कोणतीच गोष्ट प्रिया, नोकरी गेली, प्रिय व्यक्ती गेली तरीच तुमच्याकडे शोक असता कामा नये. आमेन म्हणाल का? सगळ्याला जायचंय, कोण कायम राहणार आहे? आज ते गेले, उद्या तुम्ही जाणार आहात का? तुम्ही तर कायमस्वरूपी आहात. तुम्हाला पण जायचंय, मला पण जायचंय. मला माहिती आहे की जगामध्ये आलेला कोणीच व्यक्ती कायमस्वरूपी इथं राहणार नाही, कोणीच नाही ते. आणि म्हणून ज्यावेळेस माझे वडील वारले, मला वाटतं शुक्रवारचा दिवस होता, शुक्रवारी आईला तिला थोडस तिला सांत्वन दिलं, शनिवारी चर्चला बसलो, रविवारी मी चर्च केलं, नाही दाखवलं की माझे वडील वारलेले. आमचा भाऊ पण मागच्या ह्याच्यामध्ये गेला. मग काय थांबलं का सगळं? तो गेला, प्रभूनं त्याला बोलवलं, तो तर 20व्यामध्ये. मला 20व्यात जायचं एक दिवशी ना, कशासाठी दुःख करायचं? काय लोक म्हणजे आता तुम्ही तुमचा भाऊ गेला, मग आता नाताळाला नवीन काय संबंध आहे नाताळाचा? हा तो ख्रिस्ताचा जन्म आहे, त्याचा मृत्यू श्रेष्ठ का ख्रिस्ताचा जन्म श्रेष्ठ? माझ्या ख्रिस्ताचा जन्म श्रेष्ठ आहे. म्हणून काय सांगतं बायबल? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. लक्षात ठेवा, हे बंद करून टाका. अमका मेला आता नाताळाला फराळ करायचं नाही, अमका मेला मग आता कपडे करायचे नाही. श्रेष्ठ कोण आहे? येशू श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा, ती व्यक्ती नाही श्रेष्ठ. प्रभू समीप आहे. कोण समीप आहे? प्रभू समीप. प्रभू समीप आहे. मला आठवतं की काही सेवक असे आहेत, मला वाटतं मॅथ्यू थॉमस, त्यांचे वडील वारले, सभा चालू होत्या आणि कन्व्हेन्शन मोठं चाललं होतं, सगळे लोक कन्व्हेन्शन मध्ये थांबले, त्यांनी सांगितलं पण नाही, ते वारलेत. इकडे सभा चालू आहे, त्यांच्या वडिलांना जाऊन ते पुरून पण आले, कारण त्यांना माहितीये दुःख करण्याचा समय नाही, हा प्रभूमध्ये सतत देवाच्या वचनाला जागा देऊन शांती करण्याचा समय. कोणत्याच दुःख तुमच्या घरामध्ये असता कामा नये. जगण्यासाठी ख्रिस्ताचं वचन भरपूर तुमच्यामध्ये राहायला पाहिजे, देवाच्या वचनाचं सामर्थ्य तुमच्या. कोणतीच गोष्ट त्याच्यामध्ये दुःख व्यक्त करण्यात समय घालू नका. अजून एकच गोष्ट आपण पाहूया, दोन गोष्टी पण एकच पाहूया. मत्त्याचं शुभवर्तमान 12:25. मत्त्याचं शुभवर्तमान 12:25. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटलं आपसात फूट पडलेलं प्रत्येक राज्य ओसाड पडेल आणि आपसात फूट पडलेलं प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. तिसरी गोष्ट, कोणत्या घरामध्ये किंवा कोणतं घर शांती योग्य आहे आणि कोणत्या घरामध्ये शांती प्रवेश करू शकत नाही, त्याचं उत्तर या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. ज्या घरामध्ये फुटी आहे, ज्या घरामध्ये एकमेका संबंधानं द्वेष आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये म्हणेल की ज्या घरामध्ये ऐक्यच नाही, त्या घरात शांती कधीच येऊ शकत नाही. आमीन म्हणाल का? ओस पडलेलं नगर त्याला म्हटलेलं आहे. वाचा, एक एक शब्द वाचा. काय म्हटलं? ज्या राष्ट्रात आपसात फूट पडलेलं प्रत्येक राज्य ओसाड पडेल आणि आपसात फूट पडलेलं प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. प्रत्येक घर किंवा नगर, जर नगरामध्ये किंवा घरामध्ये फूट पडली तर टिकणारच नाही, शांती निघून जाणार आहे घरामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, जर घर, त्या घरामधले विचार, आता फूट पडण्याचं कारण काय आहे? अतिशय सोपं आहे. मंडळीमध्ये, चर्चमध्ये, घरामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये फूट का पडती? त्याचं कारण एकच आहे, दोन भिन्न प्रकारचे विचाराचे लोक. कुटुंबामध्ये कोणालाच एकमेकाचे विचार पटत नाही. मुलांचे विचार वेगळे, बायकोचे विचार वेगळे, नवऱ्याचे विचार वेगळे, सगळ्यांचे विचार वेगवेगळे चाललेले आणि सगळेजण आपापल्या विचाराप्रमाणे चालत आहे. आणि बायबल काय सांगतं? ज्यास तू घरामध्ये प्रवेश करशील आणि तुला दिसेल सगळे फ्रीडमने, स्वातंत्र्याने, स्वैराचारानं, आपल्याच विचारानं चालत आहे, कोणामध्येच एक वाक्यता नाही आहे. कोणी सुद्धा देवाच्या वचनानुसार आपल्या स्वतः मध्ये बदल करत नाही. ऐका बरं का, आता मंडळी, जगामध्ये ज्या मंडळ्या, त्या मंडळ्यांमध्ये पण शांती नाही. ऐका, मंडळ्यांविषयी मी बोलत आहे.
घराविषयी बोलत आहे, राष्ट्रांविषयी बोलत आहे. आणि महत्वाची गोष्ट काय, तो म्हटला तू एखाद्या मंडळीमध्ये प्रवेश करशील, तू एखाद्या घरामध्ये प्रवेश करशील, पण तुझ्या लक्षात आलं की मंडळीमध्ये किंवा घरामध्ये त्यांच्यामध्ये युनिटीच नाही, त्यांच्यामध्ये ऐक्य नाही. आणि शास्त्र काय सांगतं, ज्यास तुम्ही मेजाकडे येता तसं ख्रिस्ताचं शरीर एक आहे, एक भाकर एक प्याला, तसं मंडळीने तसं परिवारानं एक भाकर एक प्याल्यासारखं त्यांच्यात ऐक्य असलं पाहिजे. शांती कधी येते त्यांच्यामध्ये, घरामध्ये कधी शांती येते? सगळे एकाच विचारानं चालले जातात, एक विचारानं. आणि ते विचार दुसरे तिसरे कोणते नसून जे पवित्र आत्मा प्रेरित करतो, जे देवापासून आलेले विचार आहे, ते विचार कुटुंबामध्ये आले पाहिजे. काय प्रॉब्लेम, काय समस्या, लोकांमध्ये एक विचार नाही, सगळेजण आपापल्या विचाराप्रमाणे चालतात. म्हणून लक्षात ठेवा, चर्चमध्ये पण शांती कधी असते माहिती का? लोक आपले विचार मानत नाही, देवाच्या वचनाच्या विचारानुसार पुढे जात राहतात. ते चर्च शांतीचं चर्च. का शांती टिकून आहे चर्चमध्ये, का मंडळांमध्ये शांती टिकून आहे? कोणती मंडळी शांतीपूर्ण मंडळी आहे? ज्या मंडळीमध्ये लोक आपलं मत नाही व्यक्त करत. मत व्यक्त केलं की मग सगळ्याला तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं म्हणलं की ठीक आहे, आता चर्च बांधायलाच आपण काढ. तुम्हाला काय वाटतं कसं चर्च बांधावं, झालं मग सगळ्याच्या डोक्यात एक वेगळं, आणि असं बांधा तसं बांधा, हे नाही असं बांधा ना, मग ते नाही तसं बांधा ना. त्यापेक्षा मी म्हटलं नाही, असं बांधायचंय, फुल स्टॉप. कुठं भांडण आहे, कोण मत व्यक्त करतात? परिवारामध्ये पण तुला काय वाटतं, तुझं मत काय, एकमेकाची मतं घेऊ नका. घरामध्ये ज्याला अधिकार दिला त्या अधिकारानं तो व्यक्ती काम करतो, बाकीच्या लोकांना त्याच्या बरोबर जावं लागतं, त्याच घराला शांती आहे. किती सोपं आहे. एक व्यक्ती निर्णय घेतो, त्या निर्णयामध्ये मुलं नाही, पप्पा मला असं नको. आता पप्पाला पण एक बॉस आहे ना, पप्पी. तिचं नाही ऐकायचं, तुमचं ऐकू. तिथं अजून दुसरं कोणतरी सांगतं, त्याची किती चपाती होती, त्याची शांती तर कधीच त्याने घालवली. एक निर्णय, त्या निर्णयामुळं घराची शांती भंग पावली जाते. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? म्हणून येशू म्हटलं, शांती करणारे ते धन्य. कशी शांती करणार आहात? मी माझे विचार मांडण्याच्या ऐवजी घरामध्ये ज्याला अधिकार आहे त्या अधिकारानं तो व्यक्ती जो निर्णय घेतो त्याच्या मागे चालणं, याला शांती म्हटलेलं आहे. त्याला म्हटलं शांती करणारे. हे बायबल बरं का, ज्याला बायबल कळालं ना तो अतिशय चांगलं सूत्रबद्ध पद्धतीने जीवन जगतो. हो, येशू म्हटला, येशूने एक साधी गोष्ट सांगितली शिष्यांना, तुम्ही जा त्या घराला शांती म्हणा, आणि ते घर शांती योग्य असेल ना तर त्या घराला शांती मिळेल. त्यांना काय डोक्यात नाही, ते निघाले. त्यांना मोठं कन्फ्युजन पडलं असेल, आता कसं समजायचं नाही का, ओळखायचं कसं कुठलं घर आहे. तर येशू एक एक गोष्ट त्यांना सगळ्या बायबल भोवती फिरायला सांगत होता. बायबल वाचा, नीट अभ्यास करा, मग तुम्ही तिथं द्या. तुम्ही असं म्हटलं जाऊ तुमच्या घराला शांती असं म्हणून बरेच पाळत, तुमच्या घरात शांती असो. ते गेल्याबरोबर घरात गोंधळ. आणि मग लोक काय म्हणतात, ते पाळकाळ येऊन गेल्यावर आमच्या घरात भांडणं लागली. किती सोपं आहे, पायगुण वाईट आहे हो. ते रे पाक, तुम्ही या ना, मी येऊ, येशू येऊ, तुमच्या घरात कोणी पाऊल टाकलं तर घर तुमचं गडबडीच आहे हो. कोण येऊन तुमच्या घराला कशाला शांती देणार आहे? नियम दिलाय. काय नियम दिला वाचा परत एकदा. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपसात फूट. काय ओळखलं त्यानं? मनातील कल्पना. काय ओळखलं? मनातील कल्पना. सगळा गोंधळ मनातल्या कल्पना. बघा, कधी कधी वास्तव काहीच नसतं. काय असतं? मला कधीतरी असं नाही, हे तुमचं मत माझ्याविषयी बरोबर नाही बरं का, कुछ तो गडबड चल रहा है. झालं जिथं हे गडबडीचा शब्द आला तिथं गोंधळ झाला, शांती तुटली. म्हणून काल्पनिक जगात वावरू नका. आमीन म्हणाल का? आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, जगात कोणी तुमचा शत्रू नाही. बरं, शत्रू जरी असला तरी बायबल काय सांगतो, शत्रूवर पण प्रीती करा. संपला विषय. आमका शत्रू आहे प्रेम कर म्हटलं.
आता माझ्या डोक्यात कल्पना आल्या. सहज कधी कधी आता मी इकडे थांबलो आणि पाडे सिस्टरने वैजयंती तिथं आणि ते खुसफुस कर, माझा संदेश नाही आवडला त्याला, काहीतरी गडबड आहे, काहीतरी माझ्याविषयीच बोलत होते, माझी कल्पना माझ्या डोक्यात. त्यांनी काय बोललं, त्यांना पाणी पाहिजे होतं, यांना हे पाहिजे होतं, त्याच्यात त्यांनी काय डोक्यात तर कल्पना झालं. इकडं माझ्या मनात अस्वस्थता. वैजयंती सिस्टर बोलल्या का पाडळे बोलल्या, नेमकं कुणाला प्रॉब्लेम होता, कोण, किसने मेरे बारे में सोचा, कोण आहे. आणि मी काय करणार, दोघेला दातात धरणार ना, एक सोडून दोघेला. आणि तिकडे पूनमनी पण पाहिलं, आता पूनम पण घुसली त्याच्यामध्ये. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, याच्यानं काय झाली, शांती गेली. शिष्यांमध्ये तसंच घडलं. वाचा योहानाचं शुभवर्तमान 13 अध्याय 34 वचन. योहान 13:34 वाचा. हा, योहान 13 अध्याय 34. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. कोण शिष्य आहेत, कोण शिष्य आहेत, प्रीती करणारे कोण आहेत, शिष्य कोण आहेत, प्रीती करणार. मग आता फूट कशाने पडती, द्वेष केल्यानं. कशाने फूट पडते, शांती कशी मिळायला पाहिजे, घर एकत्र राहायला पाहिजे. एकत्र राहण्यासाठी किंवा तुम्हाला विभक्त करण्यासाठी कोण जबाबदार आहे, द्वेष. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला ही व्यक्ती आवडत नाही हे पहिले डोक्यातनं काढा. एकच काय डोक्यामध्ये, हिला बघितलं की माझी तळ पायाची आग इतकं ढणढण पेटतो, ह्याला पाहिलं की माझी तळ पायाची आग. आणि येशू म्हणतो ते माझे शिष्य. कोण शिष्य नाहीत, जे प्रीती करत नाहीत ते शिष्य. ऐका, जर तुम्ही एकमेकावर प्रीतीच करत नाही तर तुम्ही माझे शिष्य कसे आहात. पण समस्या काय, आम्ही म्हणतो मला प्रीती करायची, परंतु प्रीती करण्यासाठी जे अंतःकरण पाहिजे. ऐका, ही प्रीती तुम्हाला अशी जुळणार नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितलं, आत्म्यांच्या द्वारे निष्पन्न होणार प्रीती. आता प्रीती पाहिजे, तो शांती तुम्ही लागत्या घराला. चर्च मध्ये बरेच लोक, फरक साहेब आल्यापासून आमच्या चर्च मध्ये शांती, काही केलं नाही, लोकांना सरळ केलं. बऱ्याच मंडळांमध्ये गेलं होते लोक, मला रिझल्ट येतो, खूप संजीवन आलं चर्च मध्ये, फार लोकांमध्ये. आपल्या औरंगाबादच्या चर्चचा रिझल्ट आला. ते म्हटले लोक, आता ती मीटिंग संपली, आता ते दुसऱ्या मीटिंगच्या नियोजनासाठी लागले, पेटलेत लोक, चार्जअप झाले. केलं काय आपण तिथे, शिक्षणच दिलं. तसं काय शिक्षण होतं तिथं, जे होते त्यांनी ऐकलं. जे आपण सांगतो की लोकांना नाही, हे बायबल मधलं असणारं इथिक्स तुम्हाला पाळलं पाहिजे, हे तत्व, हे सिद्धांत पाळले पाहिजे. हे एकदा का तुम्ही आत्मसात केला, चर्च मध्ये शांती असते, परिवारामध्ये शांती असते. मतभेद कधीच परिवारामध्ये असता कामा नये. भावाचं भावाबरोबर, बहिणीचं बहिणीबरोबर, सासूचं सुनेबरोबर, सुनेचं सासू बरोबर. ज्या घरामध्ये, ज्या परिवारामध्ये जर खटके, संघर्ष आहेत, एकमेकाचं मत पटतच नाही, मग शांती कशी राहणार आहे. आणि तुम्ही तर म्हणता आम्ही शांतीच्या अधिपतीचे सेवक आहोत, शांतीचा अधिपती आमच्यामध्ये, मग एकमेकाचं का पटत नाही, का तुमच्यामध्ये संघर्ष आहे. शास्त्र सांगतं, जर तुम्ही एकमेकावर म्हणजे कुणावर, हा, मी आणि माझा नवरा, हम दो हमारे दो, बस, आमच्यात तिसरं नकोच आहे. तुम्ही येशूचे शिष्य नाहीच आणि तुमच्या घरात शांती कधी येणारच नाही. यहोशुवा म्हणतो मी आणि माझं घरान ही शांती आहे. सगळ्यांचं एकमेकाशी, लक्षात लांब राहा, पण तरी सुद्धा एकमेकाशी एकत्र आल्यावर तू मै करूच नका. एकत्र आल्याबरोबर माझं खरं, तुझं खरं, मला जास्त अक्कल, तुला जास्त अक्कल, सगळा गोंधळ तेच. मला सांगतोस मला एवढं ज्ञान आहे,
घरात आल्यावर सगळे मूर्ख बनायचं, सगळ्यांचं ऐकायचं. हा, मी सगळ्यांचं ऐकतो पण मनाचंच करतो बरं का. ऐकतो सगळ्या, हा बरोबर आहे, बसा की माझ्या बरोबर, मी कधी कुणाच एकदम करेक्ट. फार हुशार तुम्ही. करायच्या टायमाला बरोबर कचऱ्याची टोपली दाखवतो. मला माहिती काय करायचं, तुम्हाला नाही सांगणार, कारण मला माहिती त्याची पण शांती तुटायला नको. मग लोकांना बाळकाला माझं पटलं, हा तो दुसरा सांगतो नाही पटलं, तू अजून ओळखलं नाही, आम्ही लईच वर्ष सोबत राहिलोय. फार मुरब्बी, बरोबर डोक्यात आहे तेच करणार आहे. तुमची पण शांती तुटायची नाही. आणि बरं एक गोष्ट ध्यानात ठेवा, समजा तुम्हाला शांती टिकवून ठेवण्यासाठी बाबा तू मोठा, काय सोपं मार्ग नाही का. आता काय त्यांनी म्हटल्यानंतर तुमचं काही वोटिंग होणार आहे का तिथं? सगळा भारत देश येऊन मग मोदी का राहुल गांधी, ते लढू द्या त्यांना. तुमच्या बाजूने कोण वोटिंग करणार आहे? तुम्हाला तुमच्या घरातली मतं. परवा ते मी सांगितलं, कीर्तनकार होता, त्या कीर्तनकार, मी काय ऐकतो कधी कधी कीर्तन, पण तो कीर्तनकार सांगितलं मला, मुंडे साहेबांनी सांगितलं उभं राहा उभं राहा उभं राहा, तुम्ही उभं राहा, एवढं तुमचं नाव आहे. आणि कीर्तनाला ही गर्दी, एवढी गर्दी कीर्तनाला जमली, आणि त्याला एवढे मतदार तुमचे आहेत. कीर्तनकाराला चढवलं, कीर्तनकार उभा राहिला, आणि उभं राहिल्यावर तर म्हटला माझ्या घरामध्ये 16 माणसं आणि मला पडली 4 मतं. घरातल्यांनी पण मत दिलं नाही हो. हे असं असतं. त्याच्यामुळं एकमेकासमोर मात मांडण्याच्या ऐवजी कधी कधी त्याच्या समाधानासाठी थोडीशी माघार घ्यायची असते का घराला शांती मिळावी, त्याच्या समाधानासाठी बरं का. तो म्हणतो म्हणून त्याच्या समोर रेटत बसायचं नाही. बाबा आता तुम्हाला जेवढा जोर येतो त्याच्यापेक्षा सैतान त्याला जास्त जोर देतो. त्यांनी तुला बोललं, त्यांनी तुला बोललं, बोल बोल बोल, इकडं सैतान जोर लावता 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 इतका लागतो की शेवटी जेवणाचा कार्यक्रम सुद्धा फेल होऊन जातो. सगळ्यात सोपं, खाओ पिओ प्रभू का गुणगान गाओ आणि सगळ्यांनी मिळून देवाची एकत्र आराधना करून स्वर्ग गाठायचा आहे आम्हाला. आमेन म्हणाल का? स्वर्ग गाठायचा आहे. स्वर्ग एक लक्षात ठेवा, मुक्काम पोस्ट स्वर्ग ना. तुम्हाला त्याच्या घरी जायचं, एकमेकाच्या घरी जायचं तर भांडत बसा बरं का. आम्हाला सगळ्याला देवाच्या घराकडे जायचं. म्हणून शेवटची गोष्ट सांगितली की शिष्यांना त्यानं सांगितलं निस्वार्थी प्रीती करत राहा. कोणाला शांती आहे? येशूकडे शांती होती. ऐका बरं का, एक करतो मी, 2 मुद्दे राहिले, आले तर परत कधीतरी सांगेल, किंवा आपण कुठं मीटिंगला गेलो तिथं त्याला कन्क्लुजन करेल. पण ऐका, शांती टिकवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम काय? तो म्हटला जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. फूट पाडलेलं घर कधी टिकत नाही. आता येशूनं या 12 शिष्यांना एकत्र टिकवून ठेवलं बरं का. त्यांनी युनिटी ठेवली शिष्यांची. कशी ठेवली ती मी तुम्हाला सांगतो. त्याला माहिती होतं याच्यातला एक जण मला धरून देणार आहे. त्याला माहिती होतं याच्यातला हा पेत्र मला शिव्या देणार आहे. ऐका, याला माहिती होतं पुनरुत्थित झाल्यावर हा थोमा माझ्यावरती अविश्वास दाखवणार आहे. सगळ्या शिष्यांचे बारीक सारीक कॅरेक्टर त्याला माहितीये, पण तरी सुद्धा या सगळ्याला त्यानं एकत्र ठेवले. योहान सगळ्यात जास्त रागिष्ट. योहानाला फार राग यायचं बरं का. आता तुम्हाला ते मी सांगत बसणार आहे. कधी आपण एक एक कॅरेक्टर पाहिलं, कधी बायबल स्टडी चालू झाला देवाच्या दयेनं, जर मला पण रिकामा वेळ मिळाला, एक एक कॅरेक्टर आपण बायबल मधलं पाहणार आहोत. फार सुंदर कॅरेक्टर. 12 शिष्यांची 12 कॅरेक्टर. ते जर कधी आपण चालू केलं ना तर तुम्हाला नक्की मी शिकवेल. तसं हे सगळे वेगवेगळ्या कॅरेक्टरचे लोक होते आणि येशूला त्याचं राज्य पुढे न्यायचंय. मग त्याला माहितीये यहुदा धरून देणार आहे. मी असतो तर काय केलं असतं, पहिले याला इसको उडाव, हा मला धरून देणार आहे. अजून एक गोष्ट मी काय केली असते माहिती का, मी हळूच जाऊन एकाच्या कानात सांगितलं ह्याच्यापासून सावध राहा, यहुदा फार डेंजर आहे. आणि हे पण सांगितलं चोर आहे बरं का, दानकोशातले पैसे चोरतो. येशूनं यहुदाला यहुदाचं काम करू दिलं. त्याला माहिती होतं हा देवाच्या योजनेतला एक भाग आहे. कशी युनिटी टिकून ठेवणार? चर्चमध्ये तुम्हाला असेच लोक सापडतील, परिवारात तुम्हाला असेच लोक सापडतील का? तुम्हाला माहित नाही योसेफाला पण त्याच्या भावाने विकलं नाही का?
20 रुपयाला विकलं, येशूला 30 रुपयाला विकलं. पण यहुदा, जसं योसेपानं आपल्या भावांबद्दल अपशब्द बोलला नाही, त्यांनी त्याच्या भावांवर प्रेमच केलं. येशूनं सुद्धा शिष्यांवरती प्रेम केलं. कोणाविषयी कोणाकडे काही बोलला नाही. त्यानं यहुदाचे सुद्धा पाय धुतले आणि त्याने दाखवून दिलं, युनिटी टिकवायची असेल, नालायक व्यक्तीला सुद्धा त्याची जागा देऊन, दर्जा देऊन त्याचं काम त्याला करू द्यायचं का? कारण माझ्या कामाची किंमत देवाकडे असणार आहे. तो अपमानात पेरला गेला, गौरवात उठवला गेला. शांती त्या घराला आहे. तुम्ही तुमच्या तत्वासाठी भांडू नका. काही व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नसतील, पण येशूनं जसं शिक्षण दिलं, त्यानं जसं केलं, त्यानं त्या यहुदाला माहिती धरून देणार आहे, त्याला माहिती आहे तो चोर आहे, त्याला माहिती आहे पेत्र शिव्या देणार आहे, तरी सुद्धा त्याचे सुद्धा त्यानं पाय धुतले आणि पुनरुत्ती झाल्यावर पेत्रला सुद्धा तो भेटला. ऐका, ज्यानं नाकारलं त्याला तो, बोला बरं शब्द, नाकारलं त्याला भेटला. काय केलं त्यांनी? कुणाला भेटला? जे तुम्हाला नाकारतात त्यांनाच भेटायचं असतं. आम्ही कुणाला प्रेज द लॉर्ड करतो? आम्हाला जे आवडतं, प्रेज द लॉर्ड. जरा यहुदाचं पण चुंबन घेऊन बघा ना. हालेलुया. जे तुम्हाला रिजेक्ट करतात त्यांचं पण चुंबन घ्या. आमेन म्हणाल का? आता घेऊ नका, नाही तर नजरेवर येईल. जे नाकारतात त्यांच्याही गळ्यात पडायचं. आमेन म्हणाल का? शांती टिकून ठेवण्यासाठी. बरं का? कशासाठी? शांती टिकून ठेव. शांती कोणाला मिळणार आहे? जे शिष्य येशू सारखं प्रेम करतात. येशू म्हटलं, तुम्ही माझे शिष्य आहात तर तुम्ही काय करा? एकमेकावर प्रेम करा. कोणावर प्रेम करा? यहुदावर प्रेम करा, पेत्रावर प्रेम करा, थोमावरती प्रेम करा, सगळ्यांवरती प्रेम करा. लक्षात घ्या, जर शांती योग्य तुमचं, आता मी तुमच्या घराविषयी बोलत आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, चर्च एक घर आहे, तुमचं एक घर आहे, आणि आता तुमचं शरीर सुद्धा हे घर आहे. आता तुमच्या शांतीविषयी मी सांगतो. तुमची शांती कशामध्ये? यहुदा असो, थोमा असो, पेत्र असो, याकोब असो, योहान असो, आम्ही सगळ्यांवर प्रेम करणार. सगळ्यांवर शांती टिकून ठेवा. बरं का? काय प्रॉब्लेम येतो? नेमकं काल मगाशी जे आम्ही ऐकलं की मनामध्ये चाललेले विचार, एकदाच वाचून संपव बरं ते. त्यांच्या डोक्यातल्या कल्पना, त्यांच्या मनातील कल्पना ओळखून, त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्याने त्यास म्हटले, त्यानं त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले. मनातील कल्पना. फूट कशामुळे पडती? मनातील कल्पना. बोला की, मनातील कल्पना. सगळेजण बोला. कशाने? मनातील कल्पना. कधी कधी विचारांमुळेच फूट पडली जाईल. डोक्यात येतं इमॅजिनेशन, कल्पना, असं काहीतरी असेल. असू द्या, जसं असेल तसंच प्रेम करायचं. आमेन म्हणाल का? जसं असेल तसं, कसं पण असू द्या. आम्ही म्हणतो ना, आमचं येडं गाबाळ राहू द्या. आपल्या घरामध्ये बोलत नाही का? हा, तुमच्या पोराला बघा की जरा व्यवस्थित आणा ना, किती घाण दिसतंय ते. आमचं डायलॉग आहे, आमचं. मी पण तुम्हाला सांगतो, ही आमची येडे गाबाळे आहेत, अशीच राहू द्या. तसेच त्यांच्यावर प्रेम करा. आमेन म्हणाल का? सगळेच माझीच आहे ते. खरं त्यांच्यावरती तक्रार घेऊन ह्याचाच नाही नाही नाही, मला मी कुणाची तक्रार करत नाही, अजिबात नाही. चलो, माझं येडं गाबाळ आहे आणि मला ते पाहिजे शेवटपर्यंत, मरेपर्यंत ते मला पाहिजे. का? कारण मला सगळ्याला घेऊन स्वर्गामध्ये जायचं आणि त्याच्यानं माझी शांती तशीच राहणार आहे. शांती योग्य घर कोणतं? ज्या घरामध्ये तक्रारी खूप आहेत पण तरी सुद्धा येशू तक्रार न करता सगळ्यांवरती प्रेम करतो, ऐक्य टिकवतो. तो म्हणतो हे घर शांती योग्य घर आहे. तुमच्याकडे तक्रारी भरपूर आहेत, असतील, परिवारामध्ये तक्रारी असतील, मंडळीमध्ये तक्रारी असतील, तुम्ही स्वतः पण एक तक्रारीचं जीवन घेऊन कुरकुर करत असाल, तुम्ही खूप करता, तुमची कोणी किंमत करत नाही, अशी पण तक्रार तुमची असू शकते. तुमची खूप स्टेटस चांगले, इज्जत तुमची चांगली आहे, कोणी तुमची किंमत करत नसेल, नका करू देऊ, पण तरी पण तुम्ही त्याची किंमत करा. येशूने, पेत्रने शिव्या दिल्या पण येशूने तरी किंमत केली. जाऊन पहिले किती मोठा येशू आहे, त्याची किंमत त्यांनी कमी केली, पण तरी येशू म्हटला मी त्याच्यावर प्रेम करतो, हे जगाला कळू दे. माझ्या शिष्यानं, ऐका आता एंडवर का फार सुंदर व्या म्हटलं, ऐक्य, शांती टिकून ठेवणारा. आता येशूनं या सगळ्याला एकत्र ठेवलं. विचार करा,
पेत्रानं शिव्या दिल्या म्हणून येशूनं म्हटलं असतं की पेत्र नकोच आहे माझ्याकडे, रिजेक्ट केलं असतं त्याला, पण त्यानं त्याच्यावर प्रेम केलं. आता पेत्र पुन्हा प्रभूकडे आला. एका उपदेशामध्ये 3000 लोक तारले ना. हालेलुया. रिजेक्ट केलं असतं, पेत्राला नाकारलं असतं तर बायबल मधला इतिहास बदलला असता. पेत्र आणि सेवेमध्ये कधीच आला नसता. लक्षात ठेवा, रिजेक्शन इतकं महत्वाचं नाही जितकं स्वीकारणं महत्वाचं आहे. ते ख्रिस्तानं स्वीकारलं, त्याने शिष्यांमध्ये ऐक्य टिकवलं आणि मग मुठभर लोकांनी जगाची उलथापालथ केली. हालेलुया. स्वीकारा एकमेकाला. कुटुंबातलं ऐक्य तुटू देऊ नका. जर कुटुंबात ऐक्य नसेल तर शांती नसणार आहे. आणि म्हणून म्हटलं फूट पाडलेलं घर, ऐका, घरामध्ये कधीच फुटी पडू देऊ नका, कधीच फुटी पडू देऊ नका. अजून एक गोष्ट मला सांगतो, कधी सुद्धा एकमेकाच्या परिवारामध्ये फूट पडेल असं वक्तव्य सुद्धा करू नका. म्हणून म्हटलं येशूने शांती करणारे ते धन्य. तुम्हाला नेहमी परिवाराला टिकवून ठेवता आलं पाहिजे. आमेन. तुमचं बोलणं त्या कुटुंबामध्ये शांती निर्माण करणार असलं पाहिजे. 2 मुद्दे राहिलेत, परंतु पुढच्या सांगेल. पण या ठिकाणात मी थांबेल. तो म्हटला ज्या घरात तुम्ही जाल त्या घराला मनात शांती असो, पण शांती योग्य घराचं शांती मिळणार आहे. लक्षात ठेवा, आमचं घर शांती योग्य घर बनणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि प्रभूकडे आम्ही तशी प्रार्थना करू की प्रभू आमचं घर शांती योग्य घर बनू दे. आपण आपल्या जागेवरती पुरावूया, आपले डोळे बंद करूया, आपली मस्तक आपण झोकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्याने आमच्या जीवनाची बांधणी केलेली आहे. आणि प्रभूचं वचन आज आम्हाला शिकवत आहे. एखाद्या नगरामध्ये, एखाद्या गावात तुम्ही जा, एखाद्या घरात तुम्ही जा, त्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्ही त्या घराला म्हणा तुम्हा शांती असो. परंतु शांती योग्य घराला शांती मिळणार आहे. आज जाताना विचार करू, काय माझं घर शांती योग्य घर आहे का? माझ्या मंडळीची पण माझ्यावरती जबाबदारी आहे. माझ्या मंडळीची शांती प्रभू येईपर्यंत टिकवून राहता आली पाहिजे. मग काय केलं पाहिजे त्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. आणि प्रभूला म्हणू, प्रभू तसं तू आम्हाला बनव. हे सर्वशक्तिमान देवा, युगानुयुग राज्य करणाऱ्या स्वामी, तुझ्या वचनासमोर आम्ही मान तुकवतो. आदराचं स्थान तुला आम्ही देतो प्रभूजी. तुझ्या अलौकिक असणाऱ्या वचनाबद्दल आम्ही तुझं गौरव करतो. शांती तर आम्ही बाहेर शोधली, बाहेरची शांती आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला कधी स्थिर करू शकणार नाही. म्हणून तू म्हटलं नाही का, जग देतो ती शांती नव्हे, माझी शांती मी तुम्हाला देतो. प्रभू आम्ही त्या शांतीची अपेक्षा करत आहोत. या मंडळीमध्ये जगातली शांती नको आहेत. लहान लेकर असतील, तरुण लेकर असतील, परिवार असतील, या सगळ्यांना तुझ्यापासूनची शांती आवश्यक आहे प्रभूची. आणि तुझी शांती मनावरती राज्य करणारी शांती आहे. मोठ्या आशेनं काही लोक लांबून या ठिकाणामध्ये आलेले आहेत. या सगळ्या लोकांची भेट घे प्रभूची. रिकामे येतील पण जाताना भरून पाठव. त्यांनी मंडळी टाकलेलं पाऊल त्यांच्या शरीरासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी एक फार मोठा बदलाव ठरू दे प्रभूजी. जे ऐकत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून, अशा सर्वांना तुझी शांती दे. एक एक परिवार, एक एक मंडळी तुझ्या शांतीने भरली जाऊ दे प्रभूजी. आणि तुझं राज्य वाढू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा, तुला आदर, तुला गौरव देत येशूच्या नामात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. आमेन. शुक्रवारी